बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन करून राष्ट्रीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळासाहेब जाधव होते। यावेळी सेवा सोसायटीचे चेअरमन रवींद्र निर्मळ यांनी प्रास्ताविक केले। ग्रामपंचायत सदस्य रमेश गायकवाड, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, दगडू वाघमारे आदींची समायोजित भाषणे झाली। आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य समीर शेख यांनी केले। कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ आप्पा घेरे, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, माजी उपसरपंच शंकर वाणी, सुरेश निर्मळ, दादा गायकवाड, महादेव कुदळे, नामदेव अवसरे, मधुकर थोरात, नाना निर्मळ, केशव गिरे, सीताराम थोरात, महादेव ढास, ग्रामपंचायत कर्मचारी जीवन मुळे, सुखदेव वाणी तसेच अंगणवाडी सेविका बबिता निर्मळ व यमुना आबदार यांची विशेष उपस्थिती होती। 1949 रोजी राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ही घटना सुपूर्द केली। त्यानिमित्तानं 2015 मध्ये ज्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती, त्यानिमित्तानं शासनानं हा दिवस संविधान दिन म्हणून संपूर्ण देशभरामध्ये साजरा करण्यात येतो। आज लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयामध्ये या ठिकाणी संविधान याच्या उद्देशिकेचं वाचन करून, कारण की या संविधानामध्ये देशानं कायदे पाळावेत, नागरिकांना जे मूलभूत अधिकार दिले आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, याचबरोबर आपण ज्याला म्हणतो की संविधान हा आपल्या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ असून या संविधानामुळेच गेली 76 वर्ष झालं देशामध्ये अखंडता, स्वातंत्र्य आणि नागरिकांना मूलभूत अधिकार मिळत आहेत। त्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण आज उद्देशिकेचं वाचन करणार आहोत। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत।